चला त्वरित सुरुवात व्हायला हवी. मला तर वाटतं ना, जो बॉल चॉईस केला जातो ना, तो बॉल बॅटरनेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात जा, जेणेकरून या अडचणी येणार नाहीत. थोडीशी अडचण ह्या गोष्टीची निर्माण झाली ना, की आउटफील्डमध्ये बॉल प्रथमतः टाकला गेला आणि थोडासा तो खराब झालाय. परेश खडकेचं हेच बोलणं आहे की बॉल आम्ही चॉईस केला, नवीन चेंडू होता आणि तो बॉल तुम्ही आउटफील्डमध्ये प्रॅक्टिस करू नका. चला, सामन्याला सुरुवात व्हायला हवी. वेळेची बंधनं आहेत. आजचं 12 मॅचचं शेड्यूल आहे. 12 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. कारच्या राहिलेल्या 2 आहेत. चला, सामन्याला सुरुवात होईल. स्टॉप वॉच देखील ऑन होणार आहे. गोलंदाजी मार्कमध्ये पहिलं षटक गणेश दाखल होताना पाहायला मिळेल. परेश स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल, पहिला चेंडू, फॉलोइंग स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. पहिला बॉल निर्धावने सुरुवात झालेली पाहायला मिळते. आजच्या दिवसात एक मोठा विक्रम पाहायला मिळाला आहे. ज्या संघाने टॉस जिंकला त्या संघाने मॅच जिंकली आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकला आहे डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन या टीमने आणि प्रथम निर्णय घेतला आहे क्षेत्ररक्षणाचा. पहिला सामना आपण पाहिला जयहनुमान LIG टीमने जिंकला होता. तुषार शर्मा 8 बॉल 24 धावांची खेळी त्याने साकारली. 1 विकेट त्याच्या नावावरती राहिला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, चेंडू वेगाने टाकलाय. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलेत ते 2. दुसरा सामना जिंकत असताना आपण पाहिलं DDSR ग्रुप या टीमला, जिथे मात्र वैभव राहिले. 16 चेंडू 33 धावांची खेळी त्यांनी साकारली. 2 चौकार 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. खोलातला बॉल होता, हलक्या हाताने खेळलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. एकापेक्षा जास्तीचं काही मिळणार नाही. सिंगल आली. 3 चेंडूमध्ये 1 धाव. धाव फलकावरती येत असताना पाहायला मिळते आघाडीची जोडी. मैदानाच्या आतमध्ये परेश खडके आणि त्याच्या साथीला निखिल खडके, दोन्ही बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळाल्यात. दोनो भाई दोनो तबाई. मागील मॅचमध्ये तसं पाहायला मिळालं नाही. परेश खडकेने डाव सांभाळला. अर्ध्या शतकाचं सेलिब्रेशन त्याने केलं नाही. त्याला मॅच इम्पॉर्टंट होती. तो म्हणाला, जदवर सामना जिंकत नाही तदवर मी सेलिब्रेशन करणार नाही. आणि हेलिकॉप्टर बॉय ऑफ रोड पाली, त्याचं सेलिब्रेशन सामना जिंकल्यानंतरच झालं होतं. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, गॅप शोधण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. हा अंडरआर्म थ्रो इथून पाहायला मिळतो आहे आणि जिथून धावा येतात ते एकंदरीत 1 संघाच्या धावसंख्येमध्ये धावफलकावरची भर पडते. एकंदरीत 2 धावा धावफलकावरची पाहायला मिळाल्यात. 2 धावा धावफलकावरची आहेत. समीकरणं बदलण्यासाठी वेळ लागत नाही. पहिल्या एकंदरीत आपण पाहिलं ना तर चेंडू संपले ते 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. कालच्या दिवसातील काही मोठी नावं आणि चर्चेतील नावं पाहायला मिळाली, ज्यामधील प्रदर्शन सर्वांचंच महत्त्वाचं होतं. ज्यामध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली श्री मित्र मंडळाचा अक्षय भुसारे. त्यावेळेला गॅप शोधलाय अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. परेश खडकेचा कडक स्ट्रोक, चौकार. पण अक्षय नावामध्ये जादू आहे. खरं तर अक्षय नावाचे खेळाडू हे कळंबोलीमध्ये मला वाटतं सर्वाधिक जास्त आहेत. धावफलकावरती धावा चौकाराच्या मदतीने बधारत आहेत. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. पॉवरप्लेचे 1 षटक. यावेळेला डाऊन ग्राउंड खेळ अलॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. ज्या ठिकाणी मोहन पाहायला मिळाले. चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडूने मारली बाजी. राजन सोना यांच्या आवाक्याच्या बाहेर. रन्स मिळाला 4. हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत 10 पाहायला मिळत आहेत.
10 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. पहिले 2 चेंडू परेश कडकेच्या बॅटला लागले नव्हते. एका क्षणाला तो फ्रस्ट्रेट झाला होता. असं वाटलं होतं की त्याच्या बॅटमधून धावे येतील की नाही, परंतु कमबॅक चांगले केलं आहे त्याने. नेक्स्ट मॅच चला, मी दोन्ही टीमचे कॅप्टनचं लक्ष वेधेन. आपण तयार व्हा आणि टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. एका बाजूला संघ माऊली मित्रमंडळ आणि स्त्री मित्रमंडळ, दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. चला तयार व्हा. चला मी लक्ष वेधेन. एका बाजूला संघ पाहायला मिळेल तो माऊली मित्रमंडळ आणि स्त्री मित्रमंडळ. नेक्स्ट मॅच 4 मिनिटापेक्षा जास्तीचा अवधी घेतलाय तुम्ही. सुरेश आम्ही आपलं लक्ष वेधू. टीम कॅप्टन 4 मिनिटं 45 सेकंद. चला घाई करा. स्टॉप वॉच ओव्हरच्या मधल्या कालावधीमध्ये कदापि थांबत नाही. बॉल कदाचित बाहेर गेला आणि विकेट गेली तरच स्टॉप वॉच थांबतो. चला घाई करा. स्कोर कार्डवरती 10 बनल्यात. 10 ऑन दी बोर्ड आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 कडके मैदानावरती आहेत. निखिल कडकेला आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. सुरेश मोहिते गोलंदाजी मार्कमध्ये संघाचा कर्णधार, दिशादर्शक, तारणहार. लय सापडली आहे त्याला. हाफ ट्रॅकर स्वागत केलंय. गोलंदाजाचं भव्य स्वागत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. निखिल कडके आणि त्याच वेळेला परेश कडके हे दोन्ही असे खेळाडू आहेत ना, मैदानाच्या आतमध्ये जर का जास्त काळ उभा राहिले तर धावांची यथेच्छ धुलाई आणि लयलूट करतील. परिस्थिती कोणतीही असू द्या त्यांना फरक पडत नाही. आपला खेळ करणं, सातत्याने चांगल्या दर्जाचा खेळ करणं, या गोष्टी गरजेच्या राहतात. काल ईशान किशनची मला आठवण झाली. परिस्थिती किती बिकट असेल ना, तिथून आपल्याला निघायला हवं. ईशान किशन 6ला 2 होते, तिथून 200चा पाठलाग झाला. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये जिथे सूर्यकुमार यादवने 80 धावा बनवल्या, ईशान किशन अफलातून इनिंग त्याच्या माध्यमातून साकारली गेली. परंतु कालचा दिवस महत्त्वाचा संतोष मधनेसाठीही राहिलाय. त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय. पुढच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्याला तुम्ही खेळताना पाहणार आहात. पुढच्या मॅचमध्ये तुम्ही पुन्हा एकदा पाहणार आहात ते अर्थातच अक्षय सरोदे. यावेळेचा बॉल बॅटचा स्टिकर जवळ लागला होता. एलिव्हेशन मिळाला नाही. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. थ्रोईंग आर्म्स फारसे स्ट्रॉंग आहेत राजन सोना यांचे. धावा मिळतात तेथून एक. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडते. धावफलकावरती धावा 15 आहेत. फिजिकल फिटनेस सर्वाधिक महत्त्वाची राहते. राजन सोना यांना तुम्ही पाहाल फिजिकल फिटनेसवरती सातत्याने भर देतात, लक्ष देतात. संतोष मधनेराव त्यांना पहा तुम्ही. संतोष मधने तर मला कधी कधी 20 वर्षाचा युवा खेळाडू वाटतो. 40+ झालेत, परंतु फिटनेस सर्वाधिक महत्त्वाची राहते. आणि फिटनेसच्या जोरावरती आपण मैदानं मारता येतात. आपण म्हणतो फिटनेस चांगली असावी लागते. अक्षय सरोदे फिटनेसवरती गेले अनेक वर्ष सातत्याने कामकाज करतोय. पुढचा बॉल या वेळेला इनसाइड आउट. परेश कडकेच्या बॅटमधून ग्रेट स्ट्रोक. चौकार. कालच्या शेड्यूलला आपण योगेश वाघ पाहिलं ना तर 10 वाजून 15 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. आज 10:30 वाजले. तिसरी मॅच चालू आहे. खरं तर विजय शेठ खानावकर साहेब यांचे शब्द प्रत्येकाने आवर्जून पाळलेले आहेत. कालच्या दिवशी पहिला बॉल हा 10:15ला पडला. 10:30 झाल्यात. तिसरी मॅच चालू आहे. वेळेत आहोत आपण. धावफलकावरती धावा एकंदरीत 19 पोचलेल्या पाहायला मिळतात. परेश पुढचा बॉल. सुरेश मोहिते खाली राहिला होता बॉल. अपेक्षेपेक्षा उसळी कमी घेतली बॉल नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. एक सबमरीन डिलेव्हरी. जमिनीला समांतर जाणारी पाणबुडी पाण्यामधून खालून जशी जाते ना तशा दर्जाचा हा बॉल पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या पाहायला मिळतात. एकंदरीत 19 आहेत. 19 ऑन दी बोर्ड. नेक्स्ट मॅच थोड्याच वेळामध्ये आणखी एक महत्त्वाचा सामना पाहायला मिळेल. स्पर्धेच्या माध्यमातून खोलातला बॉल इथे पाहायला मिळाला. सिंगल. क्विक सिंगल येते. दिवसा ढवळ्या कळंबोलीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमधून चोरी झाली आहे. तीही धावांची. ती 10:28 मिनिटांनी. धावफलकावरती धावा एक आली आहे. संघाची धावसंख्या 20. 2 षटकांचा खेळ संपला.
पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. धावफलकावरती एकंदरीत 20 बांधल्यात विदाउट लॉस. हॅलो जय सर. कळंबोली पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कळंबोली प्रीमियर लीग पर्व 6वे जकडनं हार्दिक हार्दिक स्वागत. PSI होलार साहेब, नवले साहेब, अभयसिंग यादव साहेब, गोपनीय अंमलदार रवींद्र गोरिवले होळकर या सर्वांचं कळंबोली पोलीस स्टेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं कळंबोली प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातले पहिले 2 सामने संपले, ज्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जिथे जयरमान LIG टीमने बाजी मारली, दुसऱ्या सामन्यामध्ये DDSR ग्रुप टीमने बाजी मारली. पहिल्या मॅचमध्ये तुषार शर्मा, दुसऱ्या मॅचमध्ये वैभव राहिले होते मॅन ऑफ द मॅच. तिसऱ्या मॅचमध्ये काय घडणार, अनेक पोलीस बांधव आपल्यासोबत जुळताना पाहायला मिळतात. आम्ही सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो आहोत. PTCची संपूर्ण टीम, 5 कॅमेरानेशी थेट प्रेक्षेपण दोन्ही बंधूंना आपण पाहतोय. आणि विशेष करून आज दोन्ही बंधूंचे KD ब्रदर्सचे मी पुन्हा एकदा आभारी आहे की आम्हाला मॉनिटर त्यांनी अवेलेबल करून दिला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 20 बांधल्यात, 2 षटकांचा खेळ संपला. गोलंदाजी मार्कमध्ये भावेश उलवेकर दाखल होत असताना पाहायला मिळेल. हे बॅटल चांगलं रंगणार आहे कारण दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत. खोलातला बॉल होता, बॅट्समॅनचा चांगला वापर केला, चेहरा खुला केला. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. दोन्ही बंधू एकामेकाची चांगली साथ मिळते, ताळमेळ चांगला आहे. आपण नेहमी म्हणतो ना की साथ एकाला साथ दिली की चांगल्या दर्जाची मात करता येते प्रतिस्पर्ध्यावरती. आणि चांगला खेळ इथे पाहायला मिळतो आहे. खरं तर एक चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आमच्यासोबत स्वतः निलेजी भोईर साहेब यांना पाहत आहात. खरं तर त्यांच्या सौभाग्यवती नवनिर्वाचित नगरसेविका विभाग क्रमांक 9B 9क मधून त्या नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून पदभार सांभाळत असताना पनवेल महानगरपालिकेमधून पाहायला मिळणार आहेत. निलेजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला. आणि मला वाटते येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 9B मधून फिक्स नगरसेविका म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. 9क फलकावरती धावा बनल्यात, त्यात 22 ऑन दी बोर्ड आहेत. भावेश लोअर फुलटोज होता, ऑन साईडला केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येईल, दुहेरीचा प्रयत्न झालाय, सेकंड रन देखील कंप्लीट झाले. ताळमेळ पाहना, आपण म्हणतो मैदानाच्या आतमधलं ताळमेळ सर्वाधिक महत्त्वाचं राहतं आणि हे ते ताळमेळ आहे या दोन्ही खेळाडूंमधलं पाहायला मिळत आहे. दोन्ही भाऊ आहेत, मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. कॉलिंग, ताळमेळ आणि याच जोरावरती मोठे प्रदर्शन या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. धावफलकावरती 24 आल्यात, पहिल्या 2 मध्ये 4 आल्या. भावेशच्या अगेन्स्ट मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळालाय. आज 12वा खेळाडू म्हणून नितीन म्हात्रे आणि त्याच वेळेला संतोष मदनेना आपण पाहतोय. 12वे खेळाडू नव्हे तर अंपायर म्हणून. त्यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. स्काय विजन एलईडीचे सर्वात संजीवजी आपण लक्ष वेधूयात. धावफलकावरती 24 आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलेला पाहायला मिळालाय. संतोष मदने आणि नितीन म्हात्रेंना आपण पंच म्हणून पाहत आहे, थर्ड अंपायर म्हणून ते कामकाज करतायत. थोड्याच मध्ये अक्षय सरोदेची मॅच पाहायला मिळणार आहे. 2 मातब्बर खेळाडू, एका बाजूला संतोष मदने, अक्षय सरोदे. गतवर्षी दोन्ही खेळाडूंच्या नावावरती बाईक पाहायला मिळाल्या होत्या. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल कंप्लीट होईल. थाप वेगाने येत असताना पाहायला मिळते. थोडीसा उशीर झाला होता. भावेश उलवेकरची नाराजी सपशेल इथे पाहायला मिळते. याचं कारण देखील तसंच आहे, एक धाव महत्वाची. पंचवीस बनलेल्या पाहायला मिळाल्यात. हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. SK साऊंड्स अँड इव्हेंट्स, खरं तर उदयजी पवार आणि प्रवार ब्रदर्स यांचं विशेष करून आपण कौतुक करायला हवं. त्या मैदानावरती नेहमीच SK साऊंड अँड इव्हेंट्सचा आवाज सातत्याने दुमदुमत असताना पाहायला मिळतो. मग मोठमोठ्या इव्हेंटसाठी सातत्याने हा आवाज दिला जातो आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत
पाहायला मिळतं. आडवा बातमी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतील. स्वतः कर्णधार तद्वर घेतली जाणारी एक सिंगल. या षटकामध्ये धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. या षटकामध्ये धावा थांबलेल्या आपण एकंदरीत पाहिल्यात 27 धावा धावलकावरती आहेत. उदय पवार आणि पवार ब्रदर्सचं सातत्याने कामकाज चांगले राहिले एस के सावंत आणि इव्हेंटच्या माध्यमातून. याचं कारण देखील असंच आहे की मोठमोठे इव्हेंट्स असतील, मग त्याच वेळेला डी वाय पाटीलचे इव्हेंट्स असतील, हे त्यांच्याकडेच नेहमी पाहायला मिळालं. या पंचक्रोशीमध्ये आणि विभागामध्ये नेहमी या डी जे मास्टरची चर्चा होत असताना पाहायला मिळते. स्ट्राईकला परेश आहे. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा भावेचा हा बॉल लोअर फुल्ड होत होता. लॉंगॉनला केला. क्षेत्ररक्षक तैनात. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. फेकी अगदी स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळते आहे. सिंगल येईल एकंदरीत पाहायला मिळते. या षटकामध्ये कम खर्चा जादा चर्चा. धावलकावरती 8 धावा या षटकामध्ये आल्या. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 8 आल्या. विदाउट लॉस बॅटिंग करत असताना महाकाळ ग्रुप 28-0. जय सर. कळंबोली पोलीस स्टेशनचे सन्माननीय सर्व अधिकारी इकडे आलेले आहेत. आपण त्यांचा आदर सत्कार करायचा आहे. मी विजय शेठ खानावकर, प्रमुख आयोजक तसेच नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय अधिकाऱ्यांचा सत्कार करायचा आहे. PSI सुनील होलार साहेब, कळंबोली पोलीस स्टेशन. सन्माननीय कळंबोली पोलीस स्टेशनचे PSI श्री सुनील होलार साहेब. नंतर मी PSI सतीश नवले साहेबांना विनंती करतो की आपणही यायचं आहे. आपल्या सन्माननीय आमचे नगरसेवक विजय खानावकर साहेब यांच्या हस्ते आपला सन्मान करण्यात येत आहे. PSI सतीश नवले साहेब. कळंबोली पोलीस स्टेशनची सर्व अधिकारी टीम आहे. आपल्या या स्पर्धेसाठी त्यांनी आवर्जून भेट दिली आहे, त्याच्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे धन्यवाद. PSI अभयसिंग यादव साहेब, कळंबोली पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी. PSI अभयसिंग यादव साहेब. यानंतर गोपनीय अंमलदार रवींद्र गोरिवले आपण यायचं आहे. अंमलदार रवींद्र गोरिवले. अंमलदार सचिन होळकर. कळंबोलीमध्ये एकच नाव आहे. गोपनीय अंमलदार सचिन होळकर साहेब. तसेच गायकवाड साहेब, आपणास विनंती आपणही यायचं आहे. आपलाही सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहेत. अंमलदार गायकवाड. आयोजकांच्या वतीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपल्या या स्पर्धेला आवर्जून भेट दिल्याबद्दल सर्वांचे हार्दिक धन्यवाद. जय सर. या मॅचकडे आपण बोलतो आहोत. रोशन उतेकर गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळाले. धावा आलेल्या नाही आहेत या षटकामध्ये. काय कमालीचे षटक पाहायला मिळत आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. अजयशी सूर्यवंशी सर यांचंही विशेष कौतुक आपण करायला हवं. हे 6वं पर्व पार पडलं जातं आणि या मैदानावरती ज्या वेळेला आपण येतो या व्यासपीठाची संपूर्णतः धुरा ते सातत्याने आपल्या खांद्यावरती घेत असताना पाहायला मिळतात. सदर्शनाय खल निग्रणाय या जिथे ब्रीद वाक्याला अनुसरून महाराष्ट्र पोलीस दल कार्यरत आहे आणि त्यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. खरं तर संपूर्ण आमचे कळंबोली विभागातील पोलीस बांधवांचे आम्ही विशेष करून आभारी आहोत की तुम्ही आमच्या पाठीशी नेहमी उभे राहता. कोविड कालावधी मला तो काळखंड आठवतो. सारं काही बंद होतं. मग मंदिर बंद होत्या, मस्जिद बंद होत्या, दर्गा बंद होत्या, अगदी विहार बंद होती, चर्च बंद होते, परंतु पोलीस स्टेशन 24 तास उघडं होतं. त्या कारणास्तव आज आपण हा नित्य नियमाने चांगल्या दर्जाने वावरतोय.
खोला टाकला होता बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाही आहे. काय कमालीचे षटक रोशन उतेकरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अद्याप 3 धावा त्याने दिलेल्या पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये धावा चाललेल्या नाही आहेत. संघाची धावसंख्या 31 बनली आहे. अगदी त्याच वेळेला आपण गर्दीतले जे काही सण साजरे करतो ना, त्याचं कारण आहे वर्दीतला पोलीस बांधव आपल्यासोबत उभा राहतो आणि म्हणून या गोष्टीचं कौतुक आपण नेहमी करतो. अनेक स्पर्धांमध्ये पोलीस बांधवांच्या आपण सामनेही पाहतो. अनेक वेळेला पोलीस बांधवांना खेळताना पाहायला मिळतं. कळंबोली प्रीमियर लीग अशी एकमात्र स्पर्धा आहे ज्यामध्ये सर्वाधिक पोलीस बांधव खेळतात. यावेळेचा बॉल फलंदाज बाद. बोल्ड अँड कॉट. धक्का क्रमांक पहिला. निखिल कडके बाद. चार षटकांचा खेळ संपला. रोशन उतेकरने या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर केवळ 3 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्या त्या 31. चला 19 मिनिटाचा वेळ झालेला आहे. सुरेश अजूनही 6 मिनिटामध्ये तुम्हाला पुढचं षटक कंप्लीट करायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो. 31 बनल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी आहे. लो स्कोरिंग मॅचकडे आपण जातोय असंच वाटू लागलंय. नेक्स्ट मॅच अक्षय सरोदे आम्ही आपलं लक्ष वेधू. टॉससाठी रिपोर्टिंग करा. अक्षय सरोदे. संतोष मदने आपल्यासोबत उपस्थित आहे. अपोनंट टीम कॅप्टन या ठिकाणी वरती हजर आहे. मी अक्षय सरोदे आपलं लक्ष वेधेन. चला रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये होईल. माऊली मित्रमंडळ आणि श्री मित्रमंडळ. श्री मित्रमंडळ टीमने एक सामना गमावला आहे. माऊली मित्रमंडळ टीमने एक सामना जिंकलेला आहे. कालच्या दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन संतोष मदने तर राहिलं. अक्षय सरोदेने केवळ एक षटकार मारला आणि तो बाद झाला होता. अर्थात महत्त्वाची मॅच या दोन्ही कर्णधारासाठी राहणार आहे पुढचा सामना. अक्षय सरोदेचं आम्ही लक्ष वेधू की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कमध्ये भावेश पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल. मागच्या षटकामध्ये केवळ 3 आल्यात. पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावफलकावरती धावा 35 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. क्रिकेटचं हे खरं तर मला वाटतं सर्वाधिक मोठी आख्यायिका हेच सांगते. एखाद्या खेळाडूकडून मिसफिल्डिंग झाली ना तर बॉल त्याचा नेहमीच पाठलागच करतो. मग त्याला कुठेही लपवण्याचा प्रयत्न करा. चौकार आला. संघाची धावसंख्या आता मात्र आपण 35 धावा धावफलकावरती पाहत आहोत. परेश कडके शांत होता काही काळ, परंतु शांत बसायला तो संत नाही आहे. पुढचा बॉल समोरला डाऊन द ग्राउंड. मागच्या बॉलवरती कॅच ड्रॉप. पुढचा बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खरं तर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एक लाईन सर्वाधिक प्रसिद्ध झाली होती. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो. या सामन्यामध्ये एक कॅच की कीमत तुम क्या जानो असंच काहीतरी पाहायला मिळालंय. पुढच्याच बॉलवरती षटकार आला. मागील 2 बॉलवरती 10 आल्यात. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 ऑन दी बोर्ड. सामना मात्र तितकासा तुल्यबळ स्थितीमध्ये येऊ लागलाय. परेश 19 चेंडू आणि 54 धावांची खेळी ज्याने साकारली त्याला जीवदान देणं आणि तो नॉट आउट बॅटिंग करतोय. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडूपर्यंत रोशन उतेकर पोहोचला. कॅच ड्रॉप. आणखीन एक झेल निसटलाय. या फलंदाजाला जीवदान देणं सर्वाधिक महागडं राहणार आहे. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय तिथे मात्र धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. 43 बनल्यात. महाकाळाचा भक्त आहे. सकाळचं दर्शन घेतल्याशिवाय तो मैदानावरती येतच नाही.
परेश कडकेला जवळून तुम्ही पाहाल तर त्याच्या डोक्यावरती आवर्जून तुम्हाला टिळा पाहायला मिळतो. महाकाळाचा भक्त आहे तो. सुरेश मोहितेने आज तेच केलं होतं. त्याच्या टिळ्यावरचा टिळा थोडासा घेतला, स्वतःच्या माथी लावलाय. मॅच बनेल का? येणारे चेंडू मात्र इथून पुढे अजूनही 3 बाकी राहिली आहेत. 43. बॅटची लिडिंग एज. बॅटला बॉल लागला, तदनंतर मस्तकावरती आधारला. परेश काळजी घ्या स्वतःची. बॅटला बॉल लागल्यानंतर जर तो शरीरावरती आढळला ना तर खऱ्या अर्थानं अनेक वेळेला आपण जोराने बॉल येत असताना पाहायला मिळतो. आय सेफ्टीज यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. कळंबोली प्रीमियर लीगमध्ये मला एकही बॅटर पाहायला मिळाला नाही जो आय सेफ्टीज वेअर करत असेल. खरं तर करायला हवं. आय सेफ्टीज तुम्हाला मच निडेड आहेत. मी सल्ला देईन तुम्हाला. जास्तीचं काय महागडं नाही आय सेफ्टीज. आता ऑनलाईनही मिळू लागलं आहे. डबल कवरची 43 आहेत. 21 चेंडू आणि 35 वरची परेश कडके नॉट आउट बॅटिंग करतोय. कोलातला बॉल होता, इनसाइड आउट केला. क्षेत्ररक्षक रोशन उतेकर. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. परेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये किसन शिंदे एकही बॉल न खेळता, एकही धाव न बनवता तो झालाय बाद. स्कोरकार्डवरती धावा एकंदरीत पाहायला मिळाल्या त्या 44 आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. सुरेश मोहिते गरम झालाय. तो मॅच गरम तितकीची झाली नाही, परंतु सुरेश मोहिते जास्तीचा गरम झालाय. पुढचा बॉल, शेवटचा बॉल होता या षटकातील, या सत्रातील. झेल बनू शकलेला नाही. या सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन वेगाने कंप्लीट झाल्यात. 44 मध्ये 2ची भर पडेल. 46 बनल्या. 47चे टार्गेट आहे. परेश कडके बाद होता त्याने मात्र धावा बनवल्या. एकंदरीत 38 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात. 38 रन त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. या आपण टॉस करतोय. एका बाजूला पाहायला मिळणारा माऊली मित्रमंडळ आणि श्री मित्रमंडळ टॉस करण्यात येईल इनिंग ब्रेकमध्ये. या आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. एका बाजूला माऊली मित्र मंडळ आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळणाऱ्या श्री मित्र मंडळ, या दोन संघांदरम्यानची लढत, जिथे मात्र नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. कळंबोली पोलीस स्टेशनचे संपूर्ण अधिकारी पाहायला मिळतात. या आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. आदरणीय सतीजी नवले साहेब यांचे शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. पोलीस उपनिरीक्षक कळंबोली पोलीस स्टेशन यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. टॉस करण्यात येईल. आदरणीय सतीजी नवले साहेब. टेल इज अ कॉल. हेड आला. टॉस इथे जिंकला तो अर्थात माऊली मित्रमंडळ या टीमने. संतोष, टॉस जिंकल्यास डिसिजन काय घेशील? फील्ड फर्स्ट. चला, शुभेच्छा तुम्हाला. मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊयात. न्यूज पॉइंट टॉस बॉक्स सेंटर ही टॉस जिंकला माऊली मित्रमंडळ या टीमने. दे वेंट द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. काय फोटो सेशन आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. कळंबोली पोलीस स्टेशनचे संपूर्ण पदाधिकारी आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हनुमंत चौधरी साहेब यांना विनंती करेन आपण देखील जॉईन करा कृपा करून, कारण पोलिसांबरोबर पोलीस यावेत. चला, बॅटर मैदानाच्या आतमध्ये उद्यात. घाई करा. बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये उद्यात. क्षेत्ररक्षण सजून घ्या. परेश, थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. संपूर्ण कळंबोली पोलीस स्टेशनचे पदाधिकारी आणि आम्ही या सर्वांचाच आभार मानू की आपण वेळात वेळ देऊन आज या स्पर्धेला उपस्थित झाल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
चला परेश, बॅटर मैदानावरती आले आहेत. अंपायर थोडी ताकीद द्या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. लक्ष मापक धाव संख्येत आहे, परंतु लो स्कोरिंग मॅचेस चांगलेच बनतात. याच्याकडे आवर्जून लक्ष वेधूयात. आजचे लकी ड्रॉचे कुपनही आपण थोड्या वेळामध्ये अर्थात लंच नंतर देणार आहोत. लकी ड्रॉचे कुपन तुम्हाला मिळतील ते लंच नंतर असतील. एक मोबाईल फोन आज देखील देण्यात येईल आणि रुचकर जेवणाची व्यवस्था संपूर्ण कळंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून करण्यात येते आहे. भावेश उल्भेकर आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. प्रणय पोपेटा बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. अक्षय सरोदे पुढच्या मॅचची तयारीला लागत असताना पाहायला मिळेल. मच निडेड मॅच आहे स्त्री मित्र मंडळासाठी. गतवर्षीचे विजेते पहिला सामना परास्त झालेले पाहायला मिळालेत, परंतु या सामन्यामध्ये विजेते होण्यासाठी दिदी पोपेटा अँड कंस्ट्रक्शन टीमला देखील महत्त्वाचा हा सामना आहे. पहिल्या मॅचमध्ये ते देखील परास्त झालेत. परेश खडकेची याही मॅचमध्ये बॅट बोलली. पहिल्या सामन्यामध्ये 54, या मॅचमध्ये 38 त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या होत्या. टाळ्यांचा कडकडाट सांगतोय. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. 47चा पाठलाग. पहिला बॉल गोलंदाजी मार्कमध्ये कैलास चौधरी. भावेसाठी पहिलाच बॉल होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. फ्रंट लेग पुढे आणलं विथ द बॅट. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. राजेजी टेंबेसर आणि त्यांच्या साथीला मिलिंदजी पाबरेकर यांना तुम्ही पाहत आहात मैदानाच्या आतमध्ये. आणि तिसरा सामना ते कंटिन्यू कामकाज करत असताना पाहायला मिळतात. राजेजी टेंबेसर यांचं मी विशेष करून कौतुक करेन. खोलातला बॉल होता. लोअर फुलटॉस बनवला. डाऊन ग्राउंड केला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. परेश परेश जिथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा बस आपलीच हवा. कालची रात्र तो तितकासा झोपलेला नाही आहे. तब्येत ठीक नाही आहे, परंतु ही कळंबोली प्रीमियर लीग आहे. कोणत्याही स्वरूपाची कारणं दिली जाणार नाहीत. तो आजारी आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. कारण कळंबोली प्रीमियर लीग मला प्रत्येकालाच खेळायची आहे. प्रत्येकालाच या मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. ही स्पर्धा मानाची आहे, प्रतिष्ठेची आहे. लोअर फुलटॉस बॉल इथे पंचाकडे लाऊड अपील करण्यात आलेली पाहायला मिळाली होती. चांगल्या दर्जाचा चेंडू फलंदाजाला रोखून ठेवला. प्रणय पोपेटा स्ट्रायकर हिंडला आपण पाहतोय. मागील बॉलवरती 2 धाबा येत असताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या 3 मध्ये 3 धाबा आलेल्या पाहायला मिळतात. गोलंदाजी चांगली होते. कैलास चांगल्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. धाबसंख्येचा वेग वाढत असताना आपण पाहत आहोत. धाबा महत्वाचे आहेत. 47चा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये धाबा यायला हव्यात. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचले आहेत. कॅच ड्रॉप बॉलला व्हॉलीबॉल प्रमाणे पास केलाय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. विजय मंडप डेकोरेटर्स मी लक्ष वेधन जितूबाई संपर्क साधा. स्कोर कार्डवरती धावा बांधल्या त्या 7-7 ऑन दी बोर्ड आहेत. या मैदानाचं सुशोभीकरण विजय मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून करण्यात आलंय. पुढचा चेंडू कैलास ओव्हर द विकेटने आडवा बाटने केला. ऑन साईडला हॅमट केला. गॅप मोठा आहे. होणार नाही धावांचा तोटा. रन्स मिळतील 4. प्रणय पोपेटाच्या बाटमधून आला चौकार. नंबर डीजे मास्टर 1 नंबर. अगदी त्याच वेळेला मंडप डेकोरेटर्स 1 नंबर. 1 नंबरची स्काय विजन LED पाहायला मिळते. 1 नंबरचं चॅनल कामकाज करते. पण डीजे वादक का मागे राहील. डीजे मॅडी याला तुम्ही ऐकता आहात. धावलकावरती धावा बनल्यात. एकंदरीत 11 चौकार आल्यात.
पोपेटा या नावामध्ये सारं काही आहे. नाम ही कापी आहे. काल रोशन पोपेटा 1 बॉल 3ची गरज असताना षटकार त्याने ठोकला. आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये प्रणय पोपेटा बॅटिंग करतोय. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. धाबा आहेत 11. आणखीन एक तडाखा रडार मध्ये आला. स्लॉट मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. परेश खडकेने बनवलेल्या 23 चेंडू आणि 38 धावांची खेळी आता एका क्षणाला असं वाटतंय ना की ती व्यर्थ जाईल की काय. कारण धावा आलेल्या आहेत ते पहिल्या षटकामध्ये 17. प्रणय पोपेटा जिथे मात्र बॅटिंग करत आहेत 16 धावा त्यांच्या बॅटमधून. 5 बॉल फेस केलेत. धुवाधार आणि अतिशी खेळ या सामन्यामध्ये त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. यथेच्छ धुलाई केली आहे त्यांनी गोलंदाजांची. पहिल्या षटकामध्ये कैलास महाकडे राहिले 17 बनल्यात. विजयासाठी अजूनही 30ची गरज. 24 बॉल आणि विजयासाठी अजूनही 30ची आवश्यकता राहिली आहे. चोवीस चेंडू आणि 30ची गरज. 24 चेंडू आणि 30ची आवश्यकता. 47चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्क मध्ये विशाल भिसे. पहिलाच बॉल दिशा दिली आहे. स्लॉक स्वीप. आडव्या बॅटने खेळला. आडव्या हाताने घेतला. लॅप शॉट त्यावरती चौकार. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये आपण आहोत आणि छत्रपती शिवरायांचं हे गीत आपण ऐकताय. मैदानाच्या आतमध्ये सकाळची पहाट. हे सकाळच्या प्रहरी तर क्रिकेटचा सामना तुम्हाला असा पाहायला मिळावा. हातामध्ये चहाचा प्याला न्यूजपेपर आहे आणि छत्रपती शिवरायांचं गीत ऐकायला मिळावं याहूनही अधिक काय हवं. स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं कामकाज आमचे रोशनजी कदम देखील करताना पाहायला मिळालेत काल संपूर्ण दिवस. आडव्या बॅटने ऑन साइडला आणखीन एक दणका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ कडक रन्स मिळतील या बॉलवरती 4. पहा या गोष्टीकडे मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन. कोणताही संघ जर का एका ग्रुप मधले जर का 3 संघ सामने बरोबरी जिंकले तर तिथे रन रेट पाहिला जाणार नाहीये. तिथे पुन्हा एकदा आपण लकी ड्रॉ ही काढू शकतो. याच्याकडे लक्ष वेधूयात. कोणत्याही स्वरूपामध्ये जर का सामने कोणत्याही संघाने ग्रुपमध्ये बरोबरी जिंकले तर तिथे रन रेट पाहिला जाणार नाही. या स्पर्धेमध्ये रन रेटचा विषय नाही आहे असंच आपण ग्राह्य धरूयात. आणि ही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. मी प्रत्येक 15 संघांच्या कर्णधारांचं लक्ष वेधतोय की रन रेटचा आधार धरला जाणार नाही. भावेश उलवेकर थांबायला तयार नाही आहे. तो आकर्षक फटकेबाजी करतोय. चौकार.
अलॉंग विथ द कार्पेट. रबाडा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फेकी करतोय अविनाश. धाबा येतात ते इथून केवळ आणि केवळ एक येत असताना पाहायला मिळाली आहे. 34 मांडल्या. 13ची गरज. 18 चेंडू आणि 13 धावा. 18 चेंडू आणि 13ची गरज. कळंबोली प्रीमियर लीग 2026 6वं पर्व तुम्ही पाहत आहे. आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब. येणारे चेंडू राहिले ते 18-18 मध्ये विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर आवश्यकता राहिली आहे ती अर्थातच 13 धावसंख्येची. 18 बॉल 13ची गरज. रबाडाला इन्व्हाइट करण्यात आलंय. 18 चेंडू आणि अजूनही आवश्यकता राहिली ती 13 धावसंख्येची. सामना खुला केला या आघाडीच्या जोडीने. दिनकरजी बोपेडा साहेब यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सरपसेल सारं काही सांगून जात आहे. या सामन्यामध्ये जी काय पकड या संघाने मजबूत बनवलेली पाहायला मिळाली आहे. एक चांगली मॅच आपण पाहतोय. चांगला संघ बांधणी करण्यात आली आहे. डीजी पोपेट अँड कन्स्ट्रक्शन टीम. सुरेश मोहितेला मी पूर्वार्धामध्ये पाहिलं होतं. आज त्याने अनेकच्या शेरोशायरीचा वापर देखील केलेला पाहायला मिळाला. शांत स्वभावाचा नाही आहे तो. गरम रक्त आहे त्याचं. खोलातला बॉल. भावेश सुलवेकर. कडक पे सडक. जिया गया धडक धडक. सडक पे कडक स्ट्रोक पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. षटकार आला. आता मात्र 7ची गरज. व्यासपीठाला मानवंदना देणारा, सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळालाय. योगेशजी वाघ आणि रामजी आपण अद्याप कालच्या दिवसापासून एकही मॅच अशा स्वरूपाची पाहिली नाही. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वैभव दूर राहतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. सिंगल येत असताना पाहायला मिळते. 6ची गरज. एकही मॅच वन साइडेड झाली नाही. प्रत्येक सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला आहे. मला वाटतं पहिला सामना आपण तसा पाहायला जातोय की काय. स्क्रीनवरती सुरेश मोहिते यांना तुम्ही पाहत होते. पुढचा चेंडू. आडवा बॅटने मॅच फिनिश. सामना संपवला. प्रणय पोपेडाने ठाठा षटकार ठोकत मॅच संपवली. चला पुढचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. संतोष मधने लाईनअप करत आणि डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन. चला सुरेश मोहिते लाईनअप मध्ये हँडशेक करायचा आहे. महाकाळ ग्रुप लाईनअप मध्ये मैदान सोडा. संतोष मधने संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवा. घाई करा लाईनअपने. चला हँडशेक व्हायला हवा. परेश हँडशेक केल्याशिवाय मैदान सोडायचं नाही आहे. अंपायर्स बदल होईल. चला त्वरित हँडशेक करतच मैदान सोडायचं आहे. संतोष मधने संघ दाखल व्हायला हवा. हे संघ बाहेर येण्याच्या आधी खेळपट्टीवरती दाखल व्हा. चला लाईनअपने त्वरित घाई करा. आज 4 वाजता शेड्यूल संपायला हवा. विजय शेट्टी आवर्जून सांगितलंय 5च्या आत घरात. चला घाई करा. संतोष मधने लाईनअप मध्ये 3 मॅचेस संपल्यात. अजूनही 7 मॅचेस बाकी आहेत. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच